तरी आपल्याला आठवत असेल मागे महाविकास आघाडीमध्ये काम करत असताना देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये जिथं शक्य असेल तिथं आम्ही आघाडी करायचो, जिथं शक्य नसेल तिथं आम्ही त्या ठिकाणी एकमेकाच्या विरोधामध्ये उभे राहून त्या निवडणुकांना सामोरं जायचं, अशा प्रकारचं मागचे एकंदरीत परिस्थिती होती। मी सुरुवातीलाच पत्रकारांना सांगतो, इथं पत्रकार परिषदात मी घ्यायचं ठरवलेलं होतं, माझ्या सहकाऱ्यांना मी सांगितलेलं होतं, परंतु सुरक्षिततेच्या कारणामुळं काही आमच्या पत्रकार मित्रांना त्यांचं कार्ड पत्रकारितेचं आहे एवढंच बघून सोडायला पाहिजे होतं, परंतु थोडंसं काही तपासणी वगैरे करण्याचा प्रयत्न आमच्या पोलीस खात्याने केलेला आहे। आमचं म्हणता येणार नाही, राज्य सरकारच्या पोलीस खात्याने, कारण आचारसंहिता येतात, तर त्यांनी केला तो बरोबर नाही। मी अधिकाऱ्यांना पण सांगितलं की हे बरोबर नाही। पत्रकारिता एक महत्वाचा पत्रकार घटक आहे आणि लोकशाहीमध्ये त्यांचंही एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्व आहे आणि त्याच्यामुळं असं आता पुढं कुणी जरी झेड कॅटेगरीचे कुणी इथं आले तरी देखील आपण ती काळजी घ्या अशा पद्धतीनं त्यांना सांगितलेलं आहे। तर कृपा करून तुम्ही त्याबद्दल आमचा कुणाचा त्याच्यामध्ये दोष नाहीये हे माझ्या पत्रकार मित्रांनी सुरुवातीलाच ध्यानामध्ये घ्यावं। पत्रकार मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शहर जे बदलत गेलं, ह्या शहराने एक आकार घेत गेलं। हे 1991 ला ह्या शहराने मला खासदार केलं, त्यावेळेस ह्या शहराची माझी फार काही ओळख नव्हती, काही ठराविक कार्यकर्ते होते, परंतु तेव्हा एकसंघ काँग्रेस होती आणि काँग्रेसचे राजीव गांधींनी आणि आदरणीय पवार साहेबांनी मला उमेदवारी दिलेली होती आणि त्याच्यातून मला इथल्या अनेक लोकांनी आशीर्वाद दिले, काँग्रेसच्या सगळ्या नेते मंडळींनी आशीर्वाद दिले, तरुण सहकाऱ्यांनी मला मदत केली आणि मतदारांनी विश्वास टाकला आणि मला वाटतं त्यावेळेस इथं मला 35,000चं लीड मिळालं होतं। मी खूप लाख मतांनी निवडून आलो, परंतु ह्या विधानसभा मतदारसंघात आणि तेव्हापासून मी ठरवलं की बाबा आपण राजकारणात इतके नवखे, आपला काही जास्त ओळखी नाही, परंतु निव्वळ काँग्रेसचे राजीव गांधी आणि आदरणीय पवार साहेबांच्याकडे बघून आपल्याला निवडून दिलेलं आहे आणि आपण काम केलं पाहिजे। आणि तेव्हापासून मी इथल्या कामाला सुरुवात केली। 92ला निवडणुका आल्या, त्या पहिल्यांदा कॉर्पोरेशनच्या निवडणुकीला आम्ही सामोरं गेलो, त्यावेळेस रामकृष्ण मोरे इथं महत्वाची भूमिका बजावायचे, नानासाहेब नवले होते, माऊली लांडगे होते, अनंतराव थोपटेजी होते, मदन बापनाजी होते, कृष्णराव भेगडेजी होते, असे वेगवेगळे मान्यवर, तिरुमणी त्यावेळेस हे होते, अध्यक्ष होते, मला चांगलं आठवत आहे, आणि ते होते, असे सगळ्यांनी मिळून आम्ही सुरुवात केली। मला थोडंसं चांगल्यातलं चांगलं काम कसं करता येईल ह्या पद्धतीचा माझा प्रयत्न असायचा आणि त्याच्यातून 92ची निवडणूक लढवली आणि तेव्हापासून माझं ह्या शहरातल्या वेगवेगळ्या जडणघडणीवर मी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या विश्वासात घेऊन काम करायला लागलो। 92ची त्यावेळेसची पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नंतर 5 वर्षात आम्ही भर घातली 97ला, मग 5 वर्षात भर घातली 2002ला, परत 5 वर्षात 2007ला, परत 5 वर्षात 2012ला, परत 5 वर्षात 2017ला। 17ला मात्र देश पातळीवर नरेंद्र मोदी साहेबांची जबरदस्त लाट आली आणि त्याच्यातून माझ्यातले पण अनेक सहकारी ज्यांना मी संधी दिली होती, पदं दिलेली होती, ते माझ्यापासून बाजूला गेले